हॅलो नमस्ते, मी हर्षदा. वेलकम बॅक टू माय चॅनल, बॅक विथ अ न्यू व्हिडिओ. सो आजचा व्हिडिओ आहे की स्मॉल स्पॉट नियर पुणे. हडपसरच्या जवळ आहे आणि खरंच तुम्ही पहा पुढे जाऊन, इतकं छान आहे तिकडे. हिडन स्पॉट आहे. आपण जे स्ट्रेट जातो सोलापूर हायवेला त्याच्या लेफ्टला घ्यायचं आहे आपल्याला, सासवड साईडला. सो येस, त्या साईडने आपल्याला मग स्ट्रेट जायचं आहे. पुढे मग कुठे जायचं आहे हे मी तुम्हाला व्लॉगमध्ये सांगणारच आहे. विदाऊट स्किप करता नक्की पूर्ण बघा, तेव्हाच तुम्हाला कळेल की रोड कसा आहे. परत तुम्ही म्हणाल की तू स्पॉट सांगितलास आणि आम्हाला समजलंच नाही की तिथे कुठे जायचं आहे म्हणून. सो येस, हा हिडन स्पॉट आहे. आम्ही असंच निघालो होतो चिल करण्यासाठी. रोडमध्ये असं भांडण झालं होतं. सो या इथून आपला जो सासवड रोड आहे तिथून स्ट्रेट जायचं आहे आपल्याला. अँड हा वडकी गाव आहे बहुतेक. इथून आपल्याला आतमध्ये मेन रोडपासून आतमध्ये जायचं आहे. सो येस, इथून जसं आपण आतमध्ये येतो, अरे वा 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 वा, भारी एकदम. म्हणजे ती जी रोजची दगदग आहे ना त्याच्यापासून एकदम शांत, खूप छान आहे. सो इथून स्ट्रेटच आपल्याला जायचं आहे. रोड पण छान आहे, असं काही नाही की खूपच खराब आहेत. इथून 2 रोड आहेत, एक स्ट्रेट जातो, एक लेफ्ट. हो, आणि अजून एक तुम्ही गोष्ट करू शकता की तुम्ही रामदरा असं टाकू शकता गुगल मॅपला, बिकॉज त्या रोडनेच हे जो स्पॉट आहे तो तुम्हाला दिसणार आहे. शॉर्ट ड्राईव्ह, आपण जसं बोलतो की लॉंग ड्राईव्हला जाऊयात कुठेतरी, तसंच हे पुण्यापासून जवळ शॉर्ट ड्राईव्ह आहे. सो येस, इथून असं स्ट्रेट आपल्याला पुढे जायचं आहे. अजून थोडासा पाऊस पडला ना, अजून खूप छान वातावरण होईल तिकडे. अजून पाऊस नाही आहे म्हणून इतकं काही हे नाही आहे. सो येस, असं आपल्याला स्ट्रेट जायचं आहे. इकडे बघा रामदरा, आपल्याला तेच फॉलो करायचं आहे बिकॉज हे रामदरा रूटलाच आहे. कोणत्या साईडने तर सासवड आणि वडकी गाव काहीतरी तिथून. इथून मग 2 रस्ते जातात, एक स्ट्रेट एक राईट. त्या आजीने सांगितलं राईटला जावं, मग आम्ही पटकन तिकडे घुसलो आणि वातावरण बघू शकता भाई, एक नंबर. खूपच छान वातावरण आहे इकडे. इथे एक थोडासा रस्ता खराब होता, पूर्ण गाडी अशी हे करत होती. बट वातावरण एक नंबर. सो येस, इथून आपल्याला असं पुढे जायचं आहे. पुढे गेल्यानंतर इथून पण लेफ्टच आहे. पुढे ते काका बसलेले, आम्ही त्यांना विचारलं की रामदरा मंदिर, बट रामदरा मंदिर हे बंद आहे असं त्यांनी सांगितलं होतं आम्हाला. काहीतरी फर्स्ट म्हणजे यांना आम्ही रामदराच, यांना नव्हतं माहिती की ते बंद आहे. आम्ही जेव्हा पुढे गेलो तेव्हा आम्हाला कळलं की ते बंद आहे. आणि पुढे बघू शकता असं दिसतंय ना, ते आहे ते रामदरा मंदिर, बट ते बंद आहे. आता अजून 2-3 महिने बंद आहे बहुतेक ते. सो येस, इथे मग पुढे आल्यानंतर इथे आहे तो स्पॉट. मी दाखवते आता तुम्हाला. खूप छान, एक नंबर वाटत होतं तिथे. आम्ही थोडेसे फोटोज व्हिडिओज काढले, बसलो शांततेसाठी, अँड देन आम्ही मग परत निघालो. तोपर्यंत मग रस्त्यामध्ये ही पण दिसली आम्हाला, बघा कशी जा म्हणत होती इथून. रोड्सच बोलते. तिकडचं वातावरण खरंच खूप छान आहे. फॉर रिलिव्हिंग, आय मीन एकदम डोकं शांत करण्यासाठी तुम्ही तिथे जाऊ शकता. इथे हे बघा, हे याचं म्हणत होते मी, हाच तो स्पॉट आहे. बघा काय भारी दिसतंय. लगेच माझा भाऊ गेला फोन द्यायला आणि त्याने पोस्ट केला. ते छान आहे, पाहू शकता तुम्ही ते. एकदम शांत, एकदम असं थोडासा पण आवाज नव्हता तिथे जास्त. असं फक्त ते रामदरा मंदिरला तो रोड जातो म्हणून मग थोडीफार वर्दळ असते रोडला, बट इतकी पण नाही. आणि हे लेक वगैरे काही नाही आहे. मला असं वाटतं की त्यांनी त्याचं पाणी साठवून ठेवलेलं आहे, जे ते एका त्या ह्याच्यात काहीतरी म्हणतात. माझ्या भावाला माहिती आहे, त्यांनी सांगितलं मला ते असं पकडून काय ते, सॉरी पकडून नाही, पाणी साठवून ठेवतात असं. सो येस, हा माझा लुक. ते तसं या दोघांचे येस.
जायचं असेल तर तुम्हाला तुम्ही नक्की जावं. या पॉईंटला काही नाव नाही आहे, मी माझंच नाव देऊन टाकते HK पॉईंट म्हणून. सो या थँक यू फॉर वॉचिंग गाईज. डू लाईक शेअर अँड सबस्क्राईब.